कादळे। वार शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2020 सूर्योदय सकाळी 6:31 झाला। नमस्कार आणि सुप्रभात मंडळी। आजचा सुविचार, कष्ट ही अशी पाने आहे जी बंद झालेल्या नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडते। अर्थ, माणूस आपल्या अपयशासाठी आपल्या नशिबाला दोष देतो। नशिबाला दोष देण्याचे कारण म्हणजे तो आपले प्रयत्न अर्ध्यातूनच सोडून देतो, म्हणून त्याला अपयश येते। जर त्याने आपले प्रयत्न जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवले तर। शुभ सकाळ मित्रांनो, आजचे चिंतन, चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते। धन्यवाद। एक जागतिक प्राणी दिन 2 1857 भारतीय स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म। धन्यवाद। 1 कोल्हापूर नवरात्री उत्सवाचा घटस्थापनेने प्रारंभ। 2 नवी दिल्ली मराठी आता अभिजित भाषा, केंद्र सरकारची मोठी घोषणा। धन्यवाद। तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा। पापनी हे संस्कृतीचे महान व्याकरणकार। 2000 वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले। शोधण्याचे ते घडून गेले होते। त्यांना उत्पत्ती सुचायलाही सुचलीही। व्या चिघराती। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे परिपाठाला अनुसरून आपले अभिमान गीत सादर करणार आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म जात एक, धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी। धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी। आमुच्या मना मनात दंगते मराठी। अभिजात दर्जाबद्दल आज आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ मराठीचे विषयाचे अध्यापक चामदार सर आपल्याला मराठी अभिजात दर्जा कसा मिळाला, त्यामागची भूमिका काय याविषयी आपले मत व्यक्त करणार आहेत। मी झपाटे सर, पर्यवेक्षिका सौ लोटके मॅडम, पर्यवेक्षक श्री पिष्टे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री डी कोळे सर, CP कोरे सर, इतर सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी बंधू भगिनी, मित्र, काल मराठी भाषेला भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला। विद्यार्थी मित्र, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये गेली 2000 वर्ष मराठी भाषा बोलली जाते। जे लिखित पुरावे जे मराठी भाषेचे आहेत ते 9व्या शतकापासूनचे आहेत। श्रवणबेळगोळच्या वर्धमान महावीरांच्या प्रतिमेच्या पुतळ्याच्या खाली श्री चामुंडराये करविले, श्री गंगराये सुत्ताले करविले अशा 2 ओळी मराठीत लिहिलेल्या आहेत आणि त्या 9व्या शतकातल्या आहेत। म्हणजे 9व्या शतकात सुद्धा मराठी भाषा लिखित स्वरूपात अस्तित्वात होती। लेखीला खूप महत्व आहे। आणि त्याच्या अगोदर सोलापूरच्या जवळच नदीपात्रामध्ये मराठी भाषेतला आणखीन एक शिलालेख सापडला आणि तो कालखंड आणखी 9व्या शतकामध्येच पण आणखी जवळ आला। आणि त्याच्याही अगोदर मानसोल्लास ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे, तो उल्लेख मराठी माणसांच्या संदर्भातला आहे आणि हा ग्रंथ आहे संस्कृत मधला ग्रंथ आहे 5व्या शतकातला, म्हणजे इसवी सन 500, आज आहे इसवी सन 2000, 1500 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे। आणि त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे
तर ही मराठी माणसं कशी आहेत? दृष्टमट सामलंग सहिरे, धष्टपुष्ट सावळ्या रंगाची मराठी माणसं कशी आहेत? दृष्टमट सामलंग सहिरे म्हणजे धष्टपुष्ट अंगाची, सावळ्या वर्णाची. दिन्नले गहिनले तथ्य मराठी, आणि दिन्नले गहिनले असं बोलणारे ते मराठी. जे तो 5व्या शतकामध्ये आपली भाषा कशी बोलली जात होती त्याचे उल्लेख आहेत. आणि तरी सुद्धा बरेच दिवस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नव्हता. आता ही अभिजात भाषा म्हणजे काय? की ज्या भाषेला स्वतःचा इतिहास आहे, स्वतःची पूर्व पीठिका आहे, ज्या भाषेमध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं लेखन झालेलं आहे. तर आपल्या इथे सुद्धा इसवी सन 9व्या शतकापासून 10व्या शतकापासून महानुभाव पंथीयांच्या पासून मराठी भाषेमध्ये लेखन झालेलं आहे. इयत्ता 9वीला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा मराठी महानुभाव संप्रदायाचा उल्लेख आहे. त्यामधला एक पाठ आहे बघा, कठियाचा दृष्टांत नावाचा पाठ आहे बघा. आपला झालाय दुसरा. 9वी आहे, कन्नड आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, ओडिशी आहे, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नव्हता. एवढ्या भाषांना त्यांचं 2000 वर्षापूर्वीचं साहित्य आहे. आपल्या इथं सुद्धा 1500 वर्षापूर्वीचं साहित्य आहे मराठी भाषेतलं. पण बऱ्याच अभ्यासकांचा पण असा समज होता की मराठी भाषा ही संस्कृतोद्भव आहे, संस्कृतातून निर्माण झालेली आहे. मराठी भाषेला स्वतःची अशी पूर्वपीठिका नाही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करून संशोधन करून मराठीच्या अभ्यासकांनी हे सिद्ध केलं की मराठी भाषा ही स्वतंत्र आहे. फक्त मराठी भाषेचं जे व्याकरण तयार झालं त्यावेळी ते व्याकरण संस्कृत मधल्या लोकांनी त्यावेळी मराठी भाषेला संस्कृत प्रमाणे दिलं. पण प्रमाण भाषेला व्याकरण दिलं जातं बाळानो. मराठी भाषा बांद्यापर्यंत, चंद्रपूर पासून बांदापर्यंत या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या 27 बोलीभाषा आजही बोलल्या जातात. त्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश आहे. 500 पानांचा अहवाल रंगनाथ पठारे कृती समितीनं जवळपास 2 वर्षापूर्वी केंद्र शासनाकडे पाठवला आणि कशा प्रकारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं आवश्यक आहे सांगितलं. आणि त्यानुसार काल केंद्र सरकारचा भाषा समितीचा निर्णय झाला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आणि ज्याने आतापर्यंत म्हणतात, जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, म्हणजे फुलामध्ये मोगऱ्याचं फुल आहे, सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध आहे, तैसी भाषा माझी साजिरी मराठी माझी. तशी सगळ्या भाषामध्ये साजिरी गोजिरी जी असेल ती माझी मराठी भाषा आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाच टिळा, हिच्या संगे जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा. अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या अगोदर राजव्यवहार कोश निर्माण केला, ज्याच्यामध्ये फारसी, अरबी, उर्दू भाषांना पर्यायी मराठी भाषा शब्द निवडले गेले. हा राजव्यवहार कोश अतिशय दूरगामी हेतूनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला होता. पण नंतरच्या काळात त्याच्याकडे विस्मृतीत गेलं. एक साहित्यिक, संशोधक, विद्वान यांना आज अतिशय छान वाटत असेल. या सर्वांच्यासाठी आणि तुम्हा आमच्यासाठी आज हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे की आपली भाषा, मराठी भाषा जी महाराष्ट्रापुरती राजभाषा आहे, ही मराठी भाषा आज अभिजात भाषा म्हणून गणली जाते, पूर्ती आहे. पुढेचा उत्तरोत्तर अधिकाधिक विकास व्हावा हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि आज जो आपणा सर्वच मराठी जनांना जो आनंद झालेला आहे, या आनंदामध्ये आज आपण सगळ्यांनी आपला पारंपरिक पोशाख इथं घालून आलेलो आहोत. या दोन्ही गोष्टी समसमायोग आज साधलेला आहे. मी आज या मराठी भाषेच्या अभिजात दिनानिमित्त अभिजात पदाबाबत मी सर्वच मराठी जनांचे अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवेत, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. ज्ञानोबांची तूक याची मुक्तेशाची दनाईची, ज्ञानोबांची तूक याची मुक्तेशाची दनाईची, माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची, माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. यार यार अवघे जण हाक माय मराठीची, बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची, साक्ष भीमेच्या पाण्याची, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट,